मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी यासाठी अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत। पण लढायचं की पाडायचं याबद्दल जरांगेंचा फैसला अजून झालेला नाही। याच पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिवर्तन आघाडीने जरांगेंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी काय भूमिका मांडली आहे ते पहा। नाही, मनोज जरांगे पाटलांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे। मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं, माझं परवादी 1-3 दिवसाच्या अगोदर माझं बोलणं सुद्धा त्यांच्याशी झालेलं आहे। ते काय लपून ठेवण्याची काही विषय नाही आहे। आणि भूमिका माझी त्यांच्याबद्दल स्पष्ट की ते एका समाजाचं, मराठा समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांचा पूर्ण आमचा सपोर्ट आहे। पण त्यांनी निर्णय घ्यावा लवकर। आमच्यावर आले तर सगळ्यात आनंद आहे, आमच्यावर आले नाही तर त्यांनी स्वतः उमेदवार उभा करावेत। पण सकारात्मक दृष्टिकोन हा असावा की त्यांनी इलेक्शन लढवावे। असं म्हणतात की जर करायची निर्णय झाला नाही तर आम्हाला 100% पाडापाडी करायची। लोकसभेला त्याचा अप्रत्यक्षरित्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये इफेक्ट पाहायला मिळाला। विधानसभेला आता काय काय स्वतः मला असं वाटतं की 19-20 तारखेला तिने मीटिंग बोलवली आहे असं माझ्या कानावर आहे। आणि ते निर्णय घेऊन ते त्यांची आयडिया, त्यांची भूमिका काय ते स्पष्टपणे सांगतील। आता त्यांना माझा तर मला माहित नाही बाकी सगळ्यांचं, पण माझं तर व्यक्तिगत त्यांची चर्चा सर्व आहे आणि आपलं त्यांना सपोर्टच आहे। पण ते भूमिका घेतील आणि सांगतील। हां, माझं काय म्हणणं आहे, कोण येतं नाही येत हा नंतरचा भाग आहे। झेंड्याची लढाई वेगळी आहे, आमची अजेंड्यानं लढाई लढतो आहे। आणि मग त्या बाबतीत काय भूमिका घेईन त्यांची भूमिका घेऊ द्या ना। आम्ही भूमिका घेतली आहे ना तर आता एक सगळेजण भूमिका बदलत राहील। आणि मला असं वाटतं की महाशक्ती ही महाशक्तीच होईल। प्रचंड तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला दिसून पडेल। तर आज तुम्ही तिसरं आम्हाला म्हणताना तर आम्ही पहिल्यावर जाण्याची पूर्ण तयारी करतो आहे आणि प्रचंड ताकदीनं करतो आहे। तुम्ही आम्ही जे तिसरे आहे ना, तिसरे बिलकुल राहणार नाही। ज्यांना तुम्ही ज्यांच्याशी बोलले करते त्यांनी सुरुवातीला आरक्षण नावाखाली सगळं लढवू करतो आणि आज इलेक्शन आणि सगळे लोकसभेत त्यांनी काय केलं माहिती, आता विधानसभेत मनोज जरांगे पाटलांचे प्रश्न तुम्ही विचार, मी उत्तर दिलं। अनेक समाजातल्या लोकांची सुद्धा आमची चर्चा चालू आहे, अनेक लोकांशी आमचं बोलणं सुद्धा चालू आहे। तर टप्पे ते अजूनही ते एकत्र नाही, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊनच आपल्याला पुढे जायचं। त्यांनी काय करावं नाही करावं हे तुम्ही कसं ठरवणार आहे? तर त्यांची भूमिका आहे ना। त्यांना वाटलं त्यांच्या द्वेषातून काही निर्माण झालं असेल, तुम्ही असं कसं म्हणताय? जरांगेंनी उमेदवार दिले तर परिवर्तन आघाडी त्या विरोधात उमेदवार देणार का? जरांगेंनी उमेदवार न देता पाडायचं ठरवलं तर ते परिवर्तन आघाडीचे उमेदवारही पाडणार का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा। फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा। पाहत राहा लोकमत.com।